नातीच्या सुंदरीला काही शोधून दिसतं ना, तू काही घातलं तरी छानच खरंच ना. आणि तू जी जी काय राहतेस ना त्याच्याबद्दल मला जेलसी वाटते. मी काय करू की सगळं असं मस्त नुसत्याचं जेवण फिश करी आणि हुमण भात खाऊन ही जी काही तू राहिली आहेस ना ते मला कधी कसं जमलं नाही तेच मला कळत ए नाही ग, तू पण अगदी छान राहिली. नाही ग, मी दाढी ढोली झाली आणि तू मस्त अजून जशी तू त्या मनमोहना गाण्यात दिसतेस ना तशीच दिसते. अशोक मामा मध्ये तू येणार आहेस आणि त्याच्यासाठी थँक्यू सो मच. आणि मस्त वाटतंय की एक खूप वर्षांनी तू अशोक बरोबर काम केलं. त्याचाच मला खूप आनंद आहे. कारण कसं आहे, असा एक तगडा आपला पोस्टार असला पाहिजे आणि तो म्हणजे पद्मश्री अशोक सराफ, पद्मश्री महाराष्ट्र भूषण आणि आता तर जास्तच वजनदार आहे. त्यामुळे हा माझा पोस्टार, त्याच्याबरोबर काम करण्याची सिनेमे केले ना तुम्ही, खूप सिनेमे केले. खूपच म्हणजे माझ्या सगळ्या सिनेमामध्ये अशोक असायचाच माझा हिरो. त्यामुळे मला वाटतं 20-25 तरी केलेच असतील किंवा 20 तरी 100% केली असतील. आणि आता अशोक मामा या सिरियल मध्ये एंट्री होते आणि काय स्पेशल असणार आहे तुझं म्हणजे असं काही स्पेशल म्हणजे आता हे बघ, नाच तर असणारच आहे मला वाटतं, कारण नृत्य असलंच पाहिजे. तू आहेस तर नृत्य आणि गायन दोन्ही असलं पाहिजे. इतकी सुंदर गातेस तू. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे तुला तरी वाटतंय ना मी बाथरूम सिंगरपेक्षा नक्की नक्की 100%. तर अशोक नेहमी म्हणायचा सेटवर गेल्यावर, प्रमुख नाचकाम वर्षा उजगावकर. त्यामुळे मला नाचकाम जास्त लावू नका. नृत्याचा सेट हे आला की तो कंटाळायचा, नृत्याचा फाईटचा. काय नका रे मला एवढं करून, पण हिला नाचायला लावा. प्रमुख नाच. मग आम्ही ते मुंबई ते मॉरिशस असतो किंवा सगळीकडे बोंबा त्यातलं तुमचं गाणं किती फेमस होतं. आणि मग अश्विनी येणं ते त्याचं गाणं होतं अर्थात. आणि उधळीचं येणे तुला, तेव्हा ते असे दोघंही लपून बसतात मला. त्यामुळे आज मला फार आनंद होतो की अशोक बरोबर एक सीन करणार आहे. आणि एक मी त्याच्याबरोबर ती जी कॉम्रेडरी मी एन्जॉय केली होती, ती जी मैत्री, ते सख्य इतकं सुंदर होतं, जी केमिस्ट्री होती ती मी पुन्हा अनुभवणार आहे. अरे वा, म्हणजे आय एम व्हेरी हॅपी आणि सगळ्या आमच्या अशोक मामा टीमतर्फे खरंच थँक्स. एक मस्त दमदार ऍक्ट्रेस अशोक मामामध्ये येते. लोकांचं इतकं मनोरंजन होणार आहे. खूप वर्षांनी त्यांना अशोक सराफ आणि वर्षा उजगावकर परत छोट्या पडद्यावरती पहिल्यांदाच बघायला मिळालं. मोठ्या पडद्यावरती यांची जोडी खूप फेमस होती, त्यांनी खूप काम केलं एकत्र, पण छोट्या पडद्यावरती प्रथमच येत आहेत अगदी बरोबर अशोक सराफ आणि वर्षा उजगावकर. ती एक गंमत लोकांना बघायला मिळाली. आणि खूप म्हणजे मी पण एक प्रेक्षक म्हणून सुद्धा खूप उत्सुक आहे. त्याची बायको तुझी मैत्रीण म्हणून पण उत्सुक आहे की कसं काय छान. आणि आय एम सो शुअर की ऑलरेडी कसं असतं ना, तुमची ती देवाणघेवाण अभिनयाची इतकी वर्ष तुम्ही एकत्रित काम केलेलं छान आहे. तर तुम्ही परत काम करायला लागाल तेव्हा परत ती सेम मला वाटतं त्याच याने तुम्ही परत काम कराल सेम ऊर्जेने. आणि अशोक मला नेहमी म्हणायचा की तू हे रिहर्सल मध्ये केलं, म्हणजे आता रिहर्सल मध्ये केलं नव्हतं, स्टेज मध्ये कसं केलं ते सगळं. आता मी त्याला सांगणार आहे, आता मला काही सांगू नकोस ना, मी रिहर्सल मध्ये वेगळं करेन, कदाचित स्टेज मध्ये वेगळं. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. खरंच छान वाटतंय. मज्जा. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट अशोक. थँक्यू. मीन्स अ लॉट. नमस्कार मित्रांनो, मी वर्षा उजगावकर आणि माझी मैत्रीण तुमच्या आवडीची स्टार निवेदिता सराफ. तर मुख्य म्हणजे मी आणि अशोक सराफ पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर एकत्र येत आहोत. कलर्स मराठीच्या अशोक मामा या मालिकेमध्ये 3 ऑगस्ट पासून रोज